संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी एकनाथ शिंदे यांचं संसदेमध्ये स्वागत केलेलं आहे। एकनाथ शिंदे आज अमित शहा त्याच्यानंतर मोदी यांची देखील भेट घेणार आहेत आणि त्याच वेळेला ज्यावेळेला संसदेमध्ये एकनाथ शिंदे हे पोहोचलेले होते त्यावेळेला किरण रिजिजू यांनी एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलेलं आहे। दिल्लीमध्ये अमित शहांची भेट एकनाथ शिंदे यांच्याकडून घेण्यात आलेली आहे। काल खासदारांसोबत त्यांनी त्यांचा संवाद साधला। त्यानंतर आज संसदेमध्ये पोहोचल्यानंतर किरण रिजिजू यांनी त्यांचं स्वागत केलंय। पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री शिंदे हे आता पोहोचलेले आहेत, दाखल झालेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। मोदींची भेट आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घेतली जाते। संसदेमध्ये ते पोहोचलेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा सुरू आहे आणि गेल्या 40 मिनिटांपासून शिंदेंचा मोदींसोबत संवाद सुरू आहे। त्यांची बैठक जी आहे ती सुरू आहे। उपमुख्यमंत्री शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली, त्याच्यानंतर संसदेमध्ये गेले। आता मोदींसोबत 40 मिनिटांपासून त्यांची चर्चा सुरू आहे। शिंदे दिल्लीमध्ये आहेत, मुख्यमंत्री उद्या दिल्लीला जाणार आहेत। घोडे बाजार सुरू झालाय। राज्यामध्ये अजून खूप सारे खेळ होणार या शब्दात नाना पटोले यांनी टीका केलेली आहे। अजून खूप खेळ होणार आहे। संभाजीनगरच नाही, राज्यातल्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये अजून खूप खेळ होणार आहेत। काही घोडे बाजार पण सुरू झालेले आहेत, मोठे मोठे रेड सुरू झालेले आहेत। त्यामुळे खूप सारा खेळ होणार आहे। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत 2 दिवसापासून बसलेले आहेत। आता उद्या राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत जातील। मोठे अजून खेळ चालू आहे। त्याच्यामुळे मला आता त्याच्यावरची प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही। विधानसभा अध्यक्षांच्या समोर आव्हाडांच्या निलंबनाचा मुद्दा मांडणार असं म्हटलंय शंभूराज देसाई यांनी। आव्हाड जाणीवपूर्वक या गोष्टी करतात, त्यांना याची कठोर किंमत समाजासमोर भोगावी लागेल असंही शंभूराज देसाईंनी म्हटलंय। जाणीवपूर्वक आव्हाड हे करतात, त्यामुळे आव्हाडांना याची कठोर किंमत ही समाजासमोर भोगावी लागेल। आव्हाडांच्या निलंबनासंदर्भात आज आपण या ठिकाणी ठराव मांडणार आहात। आज या संदर्भामध्ये सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी मान्य विधानसभा अध्यक्ष जेव्हा गटनेत्यांची बैठक घेतात तेव्हा मान्य विधानसभा अध्यक्षांच्या समोर शिवसेनेच्या वतीनं हा मुद्दा आम्ही अध्यक्षांच्या समोर बैठकीमध्ये उपस्थित करू। विधानसभेत जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण झालाय। सत्ताधाऱ्यांनी यावेळेला आव्हाडांच्या निलंबनाची मागणी लावून धरली आहे। यानंतर जितेंद्र आव्हाडांनी माफी मागितली, तर यापुढे महापुरुषांवर चुकीचं वक्तव्य केल्यास निलंबन करणार असल्याची सक्त ताकीद विधानसभा अध्यक्षांनी आव्हाडांना दिली। त्याला आम्ही तक्षुद्र आहोतच। त्यांचा राज्याभिषेक करताना कुंकुम टिळक अंगठ्याने केलो, पायाच्या अंगठ्याने लिहिलंय, पुस्तकात वाचा। अध्यक्ष महोदय, हे बिलकुल महाराष्ट्र सहन करून घेणार नाही। ज्या पद्धतीने त्यांनी अशब्द वापर केलेले आहेत, माझी आपल्याला विनंती असणार आहे की त्यांना सभागृहात निलंबित करण्यात यावा। लोकांना कोणाच्या त्या औरंगजेबाला खुश करण्यासाठी, त्या टिप्याला खुश करण्यासाठी हे कार्यक्रम करतायत का? मग अध्यक्ष महोदय, आपल्याला मी विनंती करतो, अध्यक्ष महोदय यांना पहिलं निलंबन करा अध्यक्ष महोदय इथून, नाहीतर अध्यक्ष महोदय उद्या हे काही बोलत जातील आणि इथे काय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललेत अध्यक्ष महोदय, हे कोण लहान सहान व्यक्तीबद्दल नाही बोलले। मी या सभागृहातल्या प्रत्येक सदस्याला आणि विशेष करून आपण जे आता विधान केलेलं आहे त्या संदर्भात मी आपल्याला ही शेवटची संधी देतोय। यापुढे जर का छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा या राष्ट्रातल्या महापुरुषांबद्दल जर का आपण चुकीचं विधान केलं तर मला नियम 53 खाली तुम्हाला या सभागृहातनं सस्पेंड करायला लागेल। त्यामुळे माझ्यावर अशी पाळी आपण आणू नयेत। अध्यक्ष महोदय, आपण सभागृहाची माफी मागावी। मागितली ना सभागृहाची। बसून घ्या। चला आव्हाड साहेब। अध्यक्ष महोदय, मी माफी मागतो, बस।